उद्घाटनीय सोहळा स्पर्धेचा पण पार पाडलेला आहे. मोठ्या थाटामाटानं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रोषणाईमध्ये या क्रिकेटच्या दमदार स्पर्धेची सुरुवात आपण केलेली आहे. त्याच वेळेला आपण पाहतोय हा उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो. आमचे स्कोर मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जोडले जातील आणि लाईव्ह टीम देखील आमची संपूर्ण सज्ज आहे. आतिश फराड आमचे यश मुरबाडे, त्याच वेळेला आपण पाहतोय पपलू फराड आणि शाकिब. आदरणीय अशोकजी जमदारे आणि भरतजी बोपी यांचं देखील बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलंय. त्यांचा देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. आज या उद्घाटन सोहळ्यासाठी जे रॉयल मान्यवर आपल्या मंचावरती पाहतात त्या सर्वांनी फार महत्त्वपूर्ण मदत आमच्या स्पर्धेला केली. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर संजयजी भोईर साहेब असतील, सत्यवानजी भोईर साहेब असतील, प्रकाशजी भोईर, अगदी आपण पाहतोय या दमदार व्यक्तिमत्वांचं देखील बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभतंय. मॅचला करूया सुरुवात. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये स्कोर मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती प्रारंभी विनंती करू. गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दरिद्र वगे हरुणी देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. गणाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती धर्मवीर धर्मरक्षक शंभू राजांना मानाचा त्रिबार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. ढोके गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो. दिवंगत लोकनेते अगदी आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्यांचं नाव देण्यासाठी संघर्ष शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा सुरू आहे, लोकनेते दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय या क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. पंचांचा हिरवा कंद दिलेला आहे. स्टॉपवॉच मी ऑन करतोय. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. मॅच ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. सामना सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्युअर बैठक. उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग शॉट. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अगदी आपण पाहिलं तर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती कार्यसम्राट रुचिताताई घोरपडे यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आदरणीय दिनेशजी भोईर आणि हेमंतजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते यांचा आपण सन्मान या आपल्या मंचावरती पार पाडूया. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे आता उभा राहिल्यात आणि अगदी आपण पाहिलं तर जनसेवेमध्ये कला क्रीडा सांस्कृतिक साहित्यिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर सातत्यपूर्वक त्यांची मोठी भरारी आपण पाहतो. आणि आज या क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्याला त्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला पाहायला मिळालं. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. फक्त या बॉल नंतर योगेश सर आपण 1-2 मिनिटं आपण सामना थांबवूया, कारण या आपल्या मंचावरती आपण मेगा सन्मान करणार आहोत. चला सामना सुरू ठेवायचा. एका बाजूला मॅच सुरू राहिला आणि दुसऱ्या बाजूला आपल्या या रॉयल मंचावरती आपण पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या दमदार नगर अध्यक्षा सौभाग्यवती रुचिताताई घोरपडे यांचा सन्मान आपल्या या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. त्यांना विनंती की आपण पुढे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय हेमंतजी भोईर आणि दिनेशजी भोईर आमच्या स्पर्धेचे भक्कम आयोजक यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला बहुमूल्य योगदान लाभलं, ज्यांचं योग्य मार्गदर्शन आमच्या स्पर्धेला लाभलं आणि ज्यांनी अगदी आपण पाहिलं तर आयोजकांच्या एका हाकेवरती या स्पर्धेला त्यांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि अगदी त्याच व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवत ताईंसाठी, कारण आपण पाहिलं तर कला क्रीडा साहित्यिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने आपण पाहतोय त्यांची मुख्य उपस्थिती असते, त्यांचं मोठं पाठबळ असतं आणि त्यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत.
या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर ताईंचं भरपूर मोठं योगदान लाभलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. नो बॉल वेस्ट आय बीमर इथे मात्र घोषित केलाय. त्याच वेळेला अगदी आपण पाहिले तर माजी नगराध्यक्ष कार्यसम्राट राजेंद्रजी घोरपडे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आदरणीय संजयजी भोईर सुरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण पार पाडणार आहोत. टेक्निकल रूम मध्ये वॉर रूम मध्ये आमचे पंच तिसरे आम्हाला जोडले गेले. थर्ड अंपायर अगदी आपण पाहिलं तर सध्या मंचावरती आपण पाहतोय या रॉयल व्यक्तिमत्वाचा सन्मान माजी कार्यसम्राट कार्यकुशल नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी घोरपडे साहेब आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेची एक गोड आठवण, सुंदर मोमेंटो, सन्मान चिन्ह देऊन आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान या मंचावरती पार पाडतोय. औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर ज्यांनी उंच भरारी घेतलेली आहे दमदार उद्योजक आदरणीय दिनेशजी कथोरे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. आदरणीय अमोरजी भोईर आणि प्रमोदजी भोईर यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या या मंचावरती आपण पार पाडत आहोत. एका बाजूला मॅच देखील सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आलेल्या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचा सन्मान देखील आपण इथे पार पाडतोय. त्यानंतर आदरणीय उद्योजक दिनेशजी कथोरे साहेबांचा देखील सन्मान आपल्या या रॉयल मंचावरती आपण पार पाडत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आदरणीय दिनेशजी कथोरे साहेबांचा सन्मान आपल्या या रॉयल मंचावरती आपण पार पाडतोय. अमोलजी भोईर आणि प्रमोदजी भोईर यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पाडतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शॉल, त्याच वेळेला अगदी आपण पाहत आहोत प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा सन्मान आपल्या या रॉयल मंचावरती आपण पार पाडत आहोत. VIP टाईस वरती आलेल्या सर्व दमदार मान्यवरांचा हा सन्मान. त्यानंतर माजी सभापती सौभाग्यवती शैलाताई बोराडे मॅडमचा देखील सन्मान आपल्या या मंचावरती आपण करणार आहोत. मी विनंती करेन माधुरीजी भोईर ताईंना की आपण या आपल्या शुभास्ते आपण माजी सभापती सौभाग्यवती शैलाताई बोराडे यांचा सन्मान या आपल्या मंचावरती पार पाडूयात. सातत्याने आपण पाहिलं तर ताईंचं देखील बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि आज या नव्या पर्वात या नाईट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ताईंचं बहुमूल्य योगदान आम्हाला लाभतंय. त्याबद्दल खरंच आम्ही सौभाग्यवती शैलाताई बोराडे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या वतीनं. कारण हे सगळे खरं तर व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, त्यामुळे ही क्रिकेटची इतकी दर्जेदार टुर्नामेंट आपण पार पाडू शकतोय. अन्यथा मात्र यांचा जर आपल्याला पाठिंबा नसेल तर आपल्या स्पर्धेला स्वरूप उरणार नाही. त्यामुळे या सर्व रॉयल मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शतशः मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर माजी उपसरपंच आदरणीय श्रीधरजी भोपी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडूया. पण तत्पूर्वी अगदी आपण पाहिलं तर आलेले आपले मान्यवर ज्यांची मुख्य उपस्थिती आपल्या स्पर्धेला लाभली, खऱ्या अर्थानं ज्यांचं बहुमूल्य योगदान आपल्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि या संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ ढोकेच्या पाठीशी खंबीरपणे ज्या उभ्या राहिल्यात, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या दमदार नगराध्यक्षा सौभाग्यवती रुचिताताई घोरपडे मॅडम आपल्यातून मात्र आता रजा घेतात. खरंच ताईंचा मी मनापासून आभार व्यक्त करू की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात आणि आमच्या स्पर्धेला बहुमूल्य योगदान आपलं दिलं, त्याबद्दल आपलं जय हनुमान क्रिकेट संघ ढोकेच्या वतीनं मनापासून आभार. आदरणीय अनिलजी बोराडे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आदरणीय अनिलजी बोराडे साहेबांचा देखील आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडू. एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि श्रीमान अनिलजी बोराडे साहेबांचा सन्मान या आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत.
अशोकजी भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आदरणीय अनिलजी बोराडे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. यशस्वी उद्योजक आणि या रॉयल मंचावरती आलेल्या प्रत्येक दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान. इथे महाराष्ट्राची परंपरा आहे, भारताची शिकवण आहे. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक अतिथींचा हा मोठा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. बहरलेल्या फुलांचं पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शॉल देऊन आपण या मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती. त्यानंतर आदरणीय श्रीधरजी भोपी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. माझी कार्यसम्राट उपसरपंच आहेत आदरणीय श्रीधरजी भोपी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती करूयात. रुपेश दादा भोईर यांना विनंती असेल की आपण या रुपेश दादा आपल्या शुभास्ते आपण साहेबांचा सन्मान या मंचावरती पार पाडूयात. आदरणीय यानंतर आपण व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय अशोकजी जमदारे साहेबांचा देखील सन्मान पार पाडणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माझे आपण पाहतो आणि त्यांचा सन्मान देखील आपल्या मंचावरती करणार आहोत. अशोकजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण आपल्या मंचावरती करूयात. आदरणीय अशोकजी जमदारे साहेबांचा सन्मान आपल्या या मंचावरती आपण पार पाडतोय. अशोकजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण पार पाडूयात. आमचे हेमंतदादांचे पिताश्री आपण पाहिले तर माजी सभापती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा सन्मान. म्हणजे आज राजकीय क्षेत्रातील मोठमोठे दिग्गज पुढारी या आपल्या रॉयल मंचावरती आपण पाहतोय. त्यानंतर शोभा भरत भोपी ताईंचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि माधुरीजी भोईर ताईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडायचा आहे. एका बाजूला सामना सुरू राहील, लक्षात ठेवा. धावसंख्या झालेल्या त्या 29 डिसिजन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल द्या पंच, चेक करतो आम्ही. बॅटर आउट असेल. आदरणीय भरतजी भोपी साहेबांचा देखील सन्मान आपल्या या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सर्व व्यक्तिमत्वाचं बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. सत्यवान दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. आदरणीय सत्यवानजी भोईर यांच्या शुभ हस्ते श्रीमान भरतजी भोईर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. सन्मान करूयात. अगदी आपण पाहिलं तर आमदार किसन कदोरे मित्रमंडळ अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष आदरणीय अमर भरत भोपी साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करतोय. सुरेश भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण पार पाडा. या आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत सर्व शुभ सन्मान. त्यानंतर आदरणीय निलेशजी गायकर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. प्रकाश भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडायचा आहे.
2 ओव्हरनंतर धावसंख्या झालेल्या आहेत एकंदरीत 29. चांगली मॅच सुरू आहे. ऑनलाईन प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. पण मंचावरती आपण पाहिलं तर हे सर्व दिग्गज राजकीय क्षेत्रातील मोठमोठे पुढारी या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्या अनुषंगाने प्रथम तर त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. कारण आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं हे प्रथम गरजेचं आहे आणि त्यामुळे या आलेल्या सर्व रॉयल मान्यवरांचा हा मेगा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आदरणीय स्वप्नीलजी गायकर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. अशोकजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभास्या सन्मान आपण पार पाडायचा. यालेल्या तमाम सर्व लाडक्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. माजी सरपंच आदरणीय रतन रमेश भोपी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. माधुरीताई आणि अनिताताईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आपल्या मंचावरती. आलेल्या सर्व खरं तर आपण पाहत आहोत या पाहुण्यांचा या मान्यवरांचा हा मान सन्मान सत्कार सोहळा आपल्या मंचावरती आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहू शकाल. एका बाजूला मॅच देखील सुरू आहे. कुमुदिनी अमर भोपी त्यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय माधुरी त्यांना की आपले शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. अगदी आपण पाहत आहोत आलेल्या प्रत्येकी मान्यवरांचा आलेल्या प्रत्येकी पाहुण्यांचा हा येतोची सन्मान या आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आमदार चषकाचं हे दमदार मंच आणि या दमदार स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. चांगला फटका आलाय दरम्यान खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूने चेंडू निघाला बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. दापिवलीचे आमचे उद्योजक मोहनशेठ गायकर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. अशोकजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पार पाडा. पाण्याची मागणी केली 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण 40 धावपटलावरती 40. पंचांची देखील थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण बॉल टाकताना देखील बोलावं लागते त्याचं कारण की आपल्या मंचावरती मान्यवर आहेत. थँक्यू योगी सर. उपस्थित तमाम सर्व लाडक्या मान्यवरांचा सन्मान आपल्या या मेगा मंचावरती आपण पाहतोय. मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट या स्पर्धेची आपण सातत्याने आतुरतेने वाट पाहतो. आदरणीय सत्यवानजी भोईर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती करूयात. मी संजय दादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडा.
त्यानंतर माजी सरपंच माधुरीताई भोईर यांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन या मंचावरती अनिताताई भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. माजी सरपंच सौभाग्यवती माधुरीताई भोईर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी अनिताताईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या या मंचकावरती आपण पार पाडायचा आहे. की बहरलं व्यासपीठ या मान्यवरांच्या येण्याने आणि गजबजली स्पर्धा या मान्यवरांच्या येण्याने आज आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती, वंदनीय होती. आपण सर्व या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ ढोकेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा शतशः आभार. थँक्यू सो मच. ऑनलाईन प्रेक्षकांची खरं तर प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करेन, त्यांची माफी मागेन. कारण या मंचावरती अगदी आपण पाहिलं तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठे पुढारी आज या मंचावरती उपस्थित होते उद्घाटन प्रक्रियेसाठी. आणि आदरणीय शिवाजी भोईर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करूयात. अशोकजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आपटी गावचे दमदार उद्योजक सुभाष भेरले साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट, थोडं मैदानाच्या दिशेने आपण वळूया कारण ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या मोठी वाढलेली आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहत आहोत की या स्पर्धेला विशेष स्वरूप प्राप्त करण्यामागे या ऑनलाईन प्रेक्षकांची देखील महत्वपूर्ण आपण पाहतोय कामगिरी. पण दरम्यान काय घडलंय, बॅटला स्पर्श करून चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3 लागला बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ भिंडशिल्ला. सुबोध ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिडॉन मधून मागे चेंडू चालला डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून फिल्डर आले होते बट मिड विकेटचे फिल्डर पुढे सरसावले गेले. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील तत्पूर्वी 46 41 वर धावफलक. फार सुंदर टेलिकास्ट आपण पाहत आहोत ओमसाई MTC लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट. अगदी आपण पाहिलं तर सागर फराट, रोशन फराट त्यांच्या माध्यमातून ही वाहिनी सातत्यानं बहुचर्चित राहिले. पण हा फटका फसलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन अधिकृत लॉंगॉन मध्ये चांगला झेल आणि विकेटचं पता मैदानामध्ये. चौथा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना हनुमान क्रिकेट संघ भिंडशिल्ला. ज्या ढाण्या वाघानं विकासाला आणली गती आणि खरं तर परमनंट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे मुरबाड परिसरातील आपण पाहिलं तर सर्वांचे लाडके लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार. अगदी आपण पाहत आहोत किसन कतोरे साहेबांचं गुणगान गाणारे हे गीत. एरनजड आणि सिद्धिविनायक आपटी संघ कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. फटका सुंदर आहे, समोर खेळलाय फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिला बाउन्स वरती चेंडू निघालाय सीमा रेषा पार. आमदार चौकार.
शैलाताई बोराडे मॅडम असतील त्यांचे देखील मनापासून आभार. दिनेशजी कतोरे साहेबांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अगदी आपण पाहत आहोत जे मान्यवर आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आमचे अमरजी भोपी असतील, त्याच वेळेला आपण पाहिलं तर श्रीधरजी भोपी साहेब असतील, जमदरे साहेब असतील, नितीनजी गायकर साहेब असतील, या सर्व या रॉयल व्यक्तिमत्वांचं राजकीय पुढारी, हे सर्व राजकीय दमदार अधिकारी सातत्याने आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी बहुमूल्य योगदान आपल्याला दिलेलं आहे त्या सर्व व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. फटका चांगलाय, उंचावलाय, बॉल हवेमध्ये, इन टू दी गॅप, काऊ कॉर्नरच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती आमदार चषकातील दमदार चौकार. नितीनच्या वर कोणीतरी आला बाबा, कारण डीजे नितीन धुंदरेला आपण पाहत होतो इतके वर्ष सातत्याने, पण आज डीजे गणेशला आपण पाहतोय ज्याने ही वेगळी संकल्पना या परिसरामध्ये आणली आहे. म्हणजे समालोचकाने काही शब्द म्हणावे आणि त्याचं गाण्यामध्ये रूपांतर करावं, डीजे गणेशला जमेल. क्या बात आहे डीजे गणेश. अफलातून एसपी चषकामध्ये धमाका असणार आहे. चांगला फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 60 रन्स ऑन बोर्ड. 60 धावा तब्बल धावपटलावरती लागतात. थांबून खेळला गेला यावेळेस. स्लोअर वन डिलिव्हरी आपण पाहत आहोत. ऑन ड्रॉप केला गेला, तिकडे मात्र फिल्डर होते थोडे फंबल झाले. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी 2 धावांचा अवधी पुन्हा एकदा मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्स मध्ये. यावेळेसचा देखील बॉल आपण पाहतोय, विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, ऑन साईडला वळवला, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. गॅदर होत नाहीये बॉल. फिल्डिंग डिपार्टमेंटला थोडं लक्ष देणं गरजेचं असणार आहे. या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर दोलायमान खेळ झालेला. बॅटिंग देखील चांगली झाली, तितकी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकाचा खेळ संपला, 64 धावा धावफलकावरती 65चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी चला. एरनजाड आणि सिद्धिविनायक आपटी. एरनजाड संघ कर्णधार आणि सिद्धिविनायक आपटी संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी चला. चेक, हॅलो चेक, गणेश कॉडलेस. येस चेक 1. हॅलो चेक, हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच एरनजड आणि सिद्धिविनायक आपटी दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉससाठी चला. नाणेफेकीची प्रक्रिया इथे पूर्ण केली जाईल. टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करणार आहोत. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम कॅप्टनला की आपण यायचे लगेच टॉससाठी. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत आहोत, लक्षात ठेवा.
जे संगणक इथे उपस्थित आहेत आणि विनंती असेल एरंजाड या संगणक आपण देखील या टॉससाठी टॉस केला जाईल. मान्यवरांचे शुभ हस्ते किरण भोपी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल 5 षटकांचा. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण खेळवतो आणि जे सर्व नियम आहेत संघटनेचे ते नियम लागू आहेत या स्पर्धेमध्ये. यापुढील सामना असेल स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंजाड आणि सिद्धिविनायक आपटी. एरंजाड या टीमने टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. मयूर आपण निर्णय कळवायचा आहे. 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. बेंचिल आणि ओमसई कांसई या दोन संघांमध्ये हा सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय. आजच्या या रात्रीमधील एक्स्ट्रा हाफ मधील हा सामना आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपलं वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यस, आजची पहिली रात्र आहे. टाइम सेट आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. 8:05 सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. मंगेशजी भोईर मॅगी कडून शुभेच्छा येत आहेत ओमसाई कांसई या संघाला. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू प्रचंड वेग आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. नक्कीच अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1. मेन पंच आपण पाहतोय सनी भोईर सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच योगराज महाराज बुटेरे सर आहेत आणि आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर जगदीश दुधकर. हे 3 ऑफिशियल पंच. आणि यस फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल लागतोय. हा पहिला धक्का. भूषण बॅक टू द पवेलियन. या दरम्यान गौरव म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. आई गावदेवी खरवई या संघाच्या माध्यमातून इन ॲक्शन मध्ये असतील. खऱ्या अर्थाने स्टार खेळाडू आहेत गौरव म्हात्रे. यापुढीलच्या सामन्यामध्ये स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंजाड या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ड्राईव्ह करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके, आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर आणि आदरणीय दिनेश दादा रमेश भोईर, अमोल भोईर, प्रमोद भोईर, देवा भोईर आणि रुपेश भोईर आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ ढोके यांच्या वतीने आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये. प्रचंड वेग आहे. गोलंदाज रोहितच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल.
3 विकेटसाठी रोहिदासजी पंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर आपल्या व्यासपीठावरती नक्कीच जितेश दादा भोईर इथे उपस्थित आहेत आणि कांसेई संघाला सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी सॉफ्ट हँड खेळला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु हा चेंडू मिड ऑफला फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 3 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. अतिशय महत्वाचा हा सामना सुरू आहे. एक्स्ट्रा हाफ मधील हा पहिला सामना. ओमसाई कांसई आणि त्यांना फाईट करतोय जय हनुमान बेंडशील. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 पुढे जाईल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-4 बनवायच्या. दमदार आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा. आजची पहिली रात्र आहे. 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. फार कमी प्रवेश फी आणि त्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतो. नाईटमध्ये एवढी कमी प्रवेश फी आपण लवकर बघत नाही. 10,500 रुपये फक्त प्रवेश फी आहे आणि नाईट स्पर्धा आपण पाहतोय. मी कौतुक करेन या स्पर्धेचे आयोजक हेमंतदादा भोईर असतील, दिनेश दादा भोईर असतील, अमोल भोईर, प्रमोद भोईर, देवा भोईर, रुपेश भोईर आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ ढोके यांच्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. गतवर्षी देखील नाईट फॉर्मॅट आपण पाहिली होती आणि याही वर्षी आपण पाहतोय नाईटमध्ये ही स्पर्धा. पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा भव्य दिव्य ट्रॉफीज, आकर्षक या ट्रॉफीज आहेत आणि जे संघनायक येथील टॉससाठी त्यांना वाटत असेल की ही ट्रॉफी आपल्या घरी असावी. बॅकफुटला गेले, कट करतात, गॅप मधून चेंडू चाललाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक चौकार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 11 धावा धावफलकावरती. सुरुवात पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब झाली होती ओमसाई कांसई या संघाची, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे ओमसाई कांसई या संघाचा या सामन्यामध्ये.
हाफ ट्रॅकर मिस्टायमिंग कॉट बॉलची संधी आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. रॉनित बॅक टू द पविलियन. बाद होत आहेत आणि हा दुसरा विकेट गमावलेला आहे. ओमसाई कांसई या संघाने 11 या धावसंख्येवरती. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग एस्टनच्या पाठीमागे आलाय हा डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 आहे. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये रोहितने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय रॉनित हा गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. प्रेम ऑन स्ट्राईक या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये काऊ कॉर्नर सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 5 षटकांमध्ये बनवायच्या धाव 65. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे या मॅच मध्ये ओमसाई कांसई या संघाला. विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आहे जय हनुमान बेंडशील या टीमला. नक्कीच उल्हास दादा जगताप यांच्याकडून 1000 रुपये आहेत आणि रोहिदास पंडे यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. टोटल विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते म्हणजे जय हनुमान बेंडशील या संघाला ही सुवर्ण संधी आहे आणि जितेश दादा भोईर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. त्यामुळे दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. पहिला चेंडू आला आहे व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील प्रति षटकामागे ओमसाई कांसई या संघाला. जोपर्यंत प्रेम आणि गौरव ही विस्फोटक जोडी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. बॅटची कडा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल पकडलेला आहे शॉर्ट थर्डमॅनला. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन गौरव बॅक टू द पविलियन. स्वागतम सुस्वागतम. आदरणीय पंडित भोईर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. याच दरम्यान नवीन फलंदाज ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो ओमसाई कांसई या टीमची ओळख दर्शन भोईर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत 5व्या क्रमांकावरती. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. दर्शनसाठी हा पहिला चेंडू होता. आलाय हा वाईट बॉल. पहिला चेंडू वाईट त्यानंतर विकेट त्यानंतर पुन्हा एकदा येतो आहे
हा वाईट बॉल ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि वाईड यॉर्करचा वापर केला होता, पंचांनी दंडित केलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 15. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडू शिल्लक. प्रेम जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही, मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. प्रेमचा खेळ लागतोय. अजून एक धक्का ओमसाई कांसई या संघाला. मॅच कांसई संघ बॅकफूटवरती आहे. खऱ्या अर्थाने दरवर्षी आपण कांसई प्रीमियर लीग पाहत असतो, परंतु यावर्षी नक्कीच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. कांसई गावाचा क्रिकेटचा महोत्सव, कांसई गावाचा क्रिकेटची जत्रा नक्कीच तुम्ही पाहणार आहोत. ते म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये. क्या बात आहे, लॉफ करतायत, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. धावसंख्या आहे 22. फुल टॉस, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. मच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय शहाजी गायकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयदाजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. पहिला सामना सुरू आहे. पहिली रात्र आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट आहे. धनंजय भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये भव्य नाईट स्पर्धा नक्की सुरू आहे. आमदार चषक फार कमी प्रवेश फी आहे, 10,500 रुपये, आणि त्यामध्ये नक्कीच नाईट क्रिकेट खेळण्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो, कारण की आपल्या विभागामध्ये फार कमी नाईट स्पर्धा होतात. त्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहतो की 20,000, 15,000, 14,000 ही प्रवेश फी असते, परंतु या स्पर्धेमध्ये 10,500 रुपये फक्त प्रवेश फी आहे. मी सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानेन. 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28-28. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये ओमसाई कांसई या संघाला. जोपर्यंत दर्शन आणि आदित्य ही जोडी मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत ओमसाई कांसई या टीमसाठी. 12 चेंडू बनवायच्या धावा 37.
अप्रतिम संगीत आपण ऐकतो डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून. लोकप्रिय कार्यसम्राट कार्यकुशल आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय. आणि चारी बाजूला या ग्राउंडच्या पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीचे झेंडे डौलाने फडकत आहेत. दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा विकासाचे महामेरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सर्वांगीण विकास त्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये केलेला आहे. 12 चेंडू 37ची गरज. थोडीशी अनोखी शैली आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल सुजल. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा. पुल करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धाव बनवायच्या आहेत. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुजल आहेत. धावसंख्या 29. लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. सो मच. सुजलची ॲक्शन खूप चांगली आहे. थोडीशी युनिक आहे. आणि पॉल ॲडम्सची आठवण झाली. साऊथ आफ्रिकेचा एक लेजंड गोलंदाज. त्याच ॲक्शनने सुजल देखील गोलंदाजी करतायत. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. मी आधीच म्हटलं होतं दर्शन आणि आदित्य जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत. आणि हा षटकार आलाय दर्शनच्या बॅटमधून. अपील करतायत कॉट बेंच आणि अपील फेटाळली आहे. षटकारानंतर चांगले प्रत्युत्तर दिलेलं आहे गोलंदाजाने. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये ओमसे कांसे या टीमवरती. कारण की चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायच्या 30 या सामन्यामध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. फुल टॉस. त्याचा देखील फायदा घेऊ शकला नाही. अपील करतात LBWची आणि अपील फेटाळली. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 36. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतायत या 4थ्या षटकामध्ये सुजल. अंतिम चेंडू शिल्लक. आदित्य ज्याने एक षटकार एक चौकार लगावलेला आहे या इनिंगमध्ये तो आदित्य आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे. मोठा फटका अपेक्षित आहे. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या मॅचमध्ये ओमसे कांसे या संघाची वापसी होईल. फुल टॉस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 37. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7. बनवायच्या धावा 28 या मॅचमध्ये. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड इश लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 41. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी
24 धावांची गरज आहे ओमसाई कांसई या संघाला. साठी ओमसाई कांसई या संघाला. अमोल गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर आहे धावसंख्या 42. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे त्याच्यावरती. या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल. 4 44 धावा धावफलकावरती. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 21 ची गरज. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय या आमदार चषकामधील. हाफ ट्रॅकर आणि बॅटची गडा फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. दर्शन भोईर बॅक टू द पवेलियन. पर्यंत पोहोचले होते. झेल पकडू शकले नाहीयेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. आदित्य बॅक टू द पवेलियन. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन दादा शिसवे ऍक्शन मध्ये असतील. नक्कीच अपकमिंग टुर्नामेंट आपटीकर चषक तुमच्या भेटीसाठी येणार आहे. भगवा चषक आपटीकर. अपील अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. ओमसाई कांसई संघ पूर्णपणे बॅकफूट वरती.
हाफ ट्रॅकर आणि सेकंड बाउन्सर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय कारण की सेकंड बाउन्सर आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जर या चेंडूवरती मोठा फटका आला असता कदाचित या मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. 2 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज. या पुढील सामना आहे स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 जय हनुमान एरंजाड आणि स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी. फ्रीट होता तरी देखील अपील सुरू आहे यष्ट्यांच्या पाठीमागून आणि हा चौकार येतोय. एक चेंडू आणि 14ची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. पहिला सामना एकतर्फी झालेला आहे परंतु खूप चांगली फाईट दिली ओमसाई कांसई या संघाने या मॅच मध्ये. अंतिम चेंडूवरती विकेट. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. यष्ट उद्ध्वस्त. दांडी गुल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट.